त्यांच्याच सांगण्यावरून ही हत्या करण्यात आलेली आहे हे आता स्पष्ट होत आहे. मित्र हो, महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आता बीड मधून समोर आलेली आहे. बीडची गुन्हेगारी आणि धनंजय मुंडे हे विषय अलीकडे भलतेच वादाचे झालेले आहेत, गाजलेले आहेत. अशाच प्रकरणातून धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं, पण तरी सुद्धा गुन्हेगारी बाबतचा वाद त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. परळीतलं महादेव मुंडे हत्या प्रकरण अजूनही तसं शांत झालेलं नाही. महादेव मुंडे यांच्या हत्येला 2 वर्ष 4 महिने झालेले आहेत. या प्रकरणातील सूत्रधार अजूनही मोकाटा असल्याचा आरोप करीत शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजा भाऊ फड यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये आज एक मोठा स्फोट केलेला आहे. खरं तर 2-4 दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठं सूचक विधान केलेलं होतं. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये नार्को टेस्टच्या माध्यमातून मोठी नावं पुढे आलेली आहेत. ही नावं आपल्याला माहीत असली तरी आपण ती सांगणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले होते. अर्थातच त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठल्या बड्या नेत्याचं नाव आलेलं असेल याचा एक साधारणपणे अंदाज तसा सगळ्यांना आलेला होता. आता मात्र राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मोठा स्फोट केलेला आहे. अजित पवार यांच्या पक्षाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आलेली होती असा दावा त्यांनी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टचा हवाला देत केलेला आहे. धनंजय मुंडे त्यावेळी बीडचे पालकमंत्री होते. फड यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतल्यामुळे अपेक्षेप्रमाणे मोठी खळबळ उडालेली आहे. राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, या प्रकरणाचा तपास सध्या SIT कडे आहे. IPS पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुद्धा सुरू आहे. मात्र तपासात राजकीय दबाव असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपींच्या ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये आमदार धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलेलं आहे. त्यांच्याच सांगण्यावरून ही हत्या करण्यात आलेली आहे हे आता स्पष्ट होत आहे असं फड यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी कोणाचं नाव घ्यायचं टाळलं असलं तरी राजाभाऊ फड यांनी मात्र थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं आहे. आजवर नाव न घेता सूचकपणे हेच सांगण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला होता, पण कुणीही आजवर कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं. आता मात्र थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं गेलेलं आहे. या हत्येचा कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर कलम 120B अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी सुद्धा आता राजाभाऊ फड यांनी केलेली आहे. वेळीच जर कारवाई झाली असती तर पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती असं सुद्धा फड यांनी यावेळेला म्हटलं. तुम्ही परळीतल्या 10 लोकांना संपवलेलं आहे, माझ्याकडे त्या सर्वांची नावं आणि पुरावेही आहेत, एवढा मोठा दावा या फड यांनी केला. फड यांनी केवळ इशारा नाही दिला तर त्यांनी 20 मार्चचा अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. प्रशासनानं या प्रकरणातील सत्य महाराष्ट्रासमोर आणावा, अन्यथा 20 मार्च नंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा या फड यांनी देऊन टाकलेला आहे. SITला या दबावाखाली तपास करता येत नसेल तर हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात यावं अशी मागणी सुद्धा फड यांनी नुसती केलेली नाही तर ती लावून सुद्धा धरलेली आहे. फड यांनी ही मागणी जरी केलेली असली तरी बघा, सत्ताधारी पक्षात असलेल्या धनंजय मुंडे यांची CBI चौकशी होईल की नाही म्हणजे खरं तर हे आज तरी आपल्याला सांगता येत नाही. परंतु राजाभाऊ फड यांच्या दाव्याप्रमाणे ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टमध्ये जर धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं असेल तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी नक्की वाढू शकतात. नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट मधून खरोखरच धनंजय मुंडे यांचं नाव समोर आलेलं आहे का, याबाबत शासनानंच खरं तर आता खुलासा करायला हवा आणि जे काही सत्य असेल ते जनतेसमोर आणायला हवं. महादेव मुंडे यांच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करून धनंजय मुंडे यांना अटक करावी अशी जाहीर मागणी या राजाभाऊ फड यांनी केलेली आहे. पण
धनंजय मुंडे हे तर सत्ता पक्षातले आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या धनंजय मुंडे यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. अशा पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल होईल का, त्यांना अटक होईल का, असे प्रश्न आपोआप निर्माण होतात. फड यांच्या दाव्यामुळे मात्र राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड कधी नव्हे एवढी मोठी खळबळ उडाली आहे, हे मात्र नक्की. मित्रांनो, या एकूण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.